एकतर माझी सगळ्यांनाच विनंती आहे की एक तर वैष्णवीला दुर्दैवी किंवा क्रूर रीतीने तिची हत्या करण्यात आलेली आहे हे आपल्याला प्रथमदर्शनी दिसतंय, कारण तिच्या अंगावरती जवळजवळ 29 खुणा आहेत, जखमा आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण योग्य रीतीने तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे न उठवता योग्य रीतीने ही चौकशी होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण एकतर जीवानिशी पोरगी गेलेली आहे आणि त्याच्यानंतर चारित्र्यावरती उडणारे शिंतोडे हे त्या परिवाराची मानसिकता किंवा त्या परिवाराला अजून दुःखामध्ये घेऊन जाऊ शकतं. तुमच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे तुम्ही नक्की कोर्टामध्ये सादर करायला तुम्हाला आम्ही कुणी काही म्हणू शकत नाही. पण हे सगळं करत असताना ज्या गलिच्छ प्रकारे वैष्णवीच्या बाबतीमध्ये बोललं जातं आहे आणि जे चर्चा केल्या जात आहेत, मला शेवटी एवढंच म्हणणं असतं की जेव्हा सगळे आयुध संपतात तेव्हा महिलेच्या चारित्र्यावरती बोलायला सुरुवात होते आणि तो शेवटचा पर्याय हा समोरच्या कुठल्याही व्यक्तीकडे राहतो आणि तो आयुध काढण्याचा प्रकार तर वैष्णवीच्या केसमध्ये होत नाही आहे ना, एवढी आम्हाला शंका आहे. कारण आम्ही राजकारणामध्ये काम करत असताना आम्ही हे अनेकदा बघितलं आहे की शेवटचा आयुध हा महिलेच्या बाबतीतला कुठला असेल तर तिच्या चारित्र्यावरती शंका घेणं, आणि त्याचवरती आम्हाला असं वाटतं सगळ्या महाराष्ट्रामध्ये मधून हे चीड अशी निर्माण झालेली आहे. मी मीडियाच्या माध्यमातून रमाताई फुके यांनी एक पत्र दिल्याचं वाचलं. त्यांनी काही प्रश्न देखील विचारल्याचं मी वाचलं. खरं आमची संपूर्ण जर कालची प्रेस कॉन्फरन्स आपण बघितली असेल तर आम्ही फक्त प्रिया फुके यांना न्याय मिळण्यासाठी आणि त्यांचा आवाज बनण्यासाठी तिथे गेलो होतो. एकतर माझी रमाताईंकडनं ही अपेक्षा अशी आहे की त्या एक ज्येष्ठ महिला आहेत. ज्येष्ठ महिला म्हणून त्यांनी त्यांच्या सुनेचा आणि त्यांचे जे काय पारिवारिक वाद असतील हे वाद मिटवावे हे आम्ही काल प्रेसमध्येही सांगितलेलं आहे की आमची भावना निर्मळ भावना आहे की तुमच्या परिवारातले वाद हे मीडियापर्यंत येऊ नये, तुम्ही ते समोपचाराने मिटवावे आणि कुटुंब प्रमुख म्हणून तुम्हीच हा पुढाकार घेणं गरजेचं आहे की तुम्ही हा वाद कसा मिटवणार. एकतर तुमच्याच विधवा मुलाच्या त्या पत्नी आहेत, तुम्हाला 2 नातवंड आहेत. माझी तुम्हालाच विनंती आहे या निमित्ताने की आपल्या नातवंडांना आज जी आपल्या नातवंडांची फरफट होते आहे ती होऊ न देता समोपचाराने कुटुंबातला विषय हा कुटुंबामध्येच कसा मिटेल ह्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि कुटुंब प्रमुख म्हणून उलट ही तुमची जबाबदारी आहे. यामध्ये आम्ही कुठेही जर मध्यस्थी करायला आमची गरज वाटत असेल तर आम्हीही यायला तयार आहोत. आमचं एवढं म्हणणं आहे त्या मुलांची फरफट होऊ नये. ह्या सगळ्या पारिवारिक वादामध्ये त्या मुलांचं भविष्य हे तुमच्या हातात आहे. तुम्ही त्या भविष्यासाठी योग्य तो निर्णय घ्याल अशी आमची अपेक्षा आहे. एकतर निलेश चव्हाण नामक व्यक्तीला पहिले अटक होणं गरजेचं आहे. त्याने बाळ त्याच्याकडे का देण्यात आलं? बाळ जनरली ते 9 महिन्याचं बाळ होतं. ते बाळ पोलिसांकडनं किंवा कोर्टाकडूनच कोणाकडे द्यावं हे कोर्टाने ठरवायला अपेक्षित होतं. एका अनोळखी व्यक्तीकडे ते बाळ देण्यात आलं, ज्यामध्ये ते 9 दिवस ते अनोळखी व्यक्तीकडे ते बाळ राहिलं. त्याच्या स्वतःच्या सुरक्षिततेबाबतीतचा प्रश्न असताना हे म्हणणं की निलेश चव्हाण यांनी मदतच केलेली आहे हे मला कुठेतरी खटकतं आहे. कारण एका अनोळखी व्यक्तीकडे बाळ देणं, 9 दिवस त्याच्या परिवाराला सोडून ते बाळ राहिलं, कुठल्या परिस्थितीत त्याला खायला मिळालं नाही मिळालं. ज्या वेळेस ते बाळ वैष्णवीच्या आईवडिलांच्या ताब्यामध्ये देण्यात आलं त्यावेळेस ते बाळ घाबरलेलं होतं, भेदरलेलं होतं आणि ते चिमुकलं बाळ देव ना करो त्याला काही झालं असतं तर ह्याची जबाबदारी कोणी घेतली असती. त्याच्यामुळे एकदा त्या निलेश चव्हाण नामकच्या व्यक्तीला अटक करणं आणि त्याची चौकशी करणं हे व्हायलाच हवं असं आम्हाला वाटतं.